मोखाडा त्र्यंबकेश्वर मार्गावरील वाघ नदीवरील पुलाच्या धोकादायक वळणावर भीषण अपघात घडला असून मालाने भरलेला आयशर टेम्पो थेट नदीपात्रात कोसळला। या अपघातात टेम्पो चालक जखमी झाला असून त्याच्यावर नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सुदैवाने कार चालक या अपघातातून बचावले। ही घटना मोखाडा तालुक्यातील मोखाडा त्र्यंबकेश्वर मार्गावर वाघ नदीवरील पुलाजवळ घडली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर आशिष जयस्वाल हे आपल्या कारने नाशिकहून मोखाड्याकडे येत होते। त्याच वेळी मनीष यादव हा मालाने भरलेला आयशर टेम्पो घेऊन नाशिकच्या दिशेने जात होता। ब्रिज जवळील तीव्र वळणावर दोन्ही वाहने समोरासमोर आली। टेम्पोचा वेग जास्त असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले। टेम्पोने कारला घासून पुलाचा कठडा तोडला आणि सुमारे 150 फूट खोल वाघ नदी पात्रात कोसळला। अपघाताची तीव्रता मोठी असली तरी कार चालक डॉक्टर जयस्वाल यांना कोणतीही दुखापत झाली नाही। नदी पात्रात पाणी असल्यामुळे टेम्पो चालकाचा जीव वाचला, मात्र तो जखमी झाला आहे। स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने त्याला तत्काळ नदीतून बाहेर काढण्यात आले। त्यानंतर पुढील उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। या प्रकरणी पुढील तपास प्रेमनाथ ढोले, सहाय्यक पोलीस निरीक्षक, मोखाडा पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। दरम्यान वाघ नदीवरील पुलाच्या तीव्र वळणावर वारंवार अपघात होत असल्याने या ठिकाणी तातडीने संरक्षक कठडे मजबूत करणे, वेग मर्यादा दर्शक फलक लावणे आणि इतर सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। न्यूज पोलीस रिपोर्टर ज्ञानेश्वर पालवे, मोखाडा। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।